गुड मॉर्निंग एव्हरीबडी. तुमच्या सर्वांचं मी आजच्या सेशनमध्ये स्वागत करतो. मागच्या लेक्चरमध्ये आपण पॉलिनेशन हा पार्ट सुरू केलेला आहे. पॉलिनेशन मध्ये आपण दोन टाईप जे पॉलिनेशनचे आहेत त्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन आणि क्रॉस पॉलिनेशन. ठीक आहे, हे दोन टाईप आपण बघितले आणि त्याच्याशी रिलेटेड त्याचे जे काही अडॅप्टेशन्स आहेत ते अडॅप्टेशन्स आपण पाहिले. त्या लास्ट सेशन मध्ये जे काही आपलं झालं होतं त्यामध्ये काही प्रॉब्लेम होता का तुम्हाला किंवा आहे का? नाही, ठीक आहे. मग आज आपण एजन्सीज ऑफ पॉलिनेशन कडे जाऊया. For the purpose of cross pollination, the pollen grain have to transfer or pollen grain will be transferred from anther to the stigma of another plant. Okay, but for the purpose of transfer, the pollen grain are not motile, that is non-motile. आणि जर हे pollen grain non-motile असतील तर मग स्वतःहून तर जाऊ शकणार नाही. Hence, they require the agencies. त्यांना कशाची गरज आहे? एजन्सीजची गरज आहे. तर एजंट्स आहेत परंतु आपण त्यांना एजन्सीज मध्ये टाकले. म्हणजे फॉर द पर्पज ऑफ पोलन क्रिस्टल इंटरॅक्शन एक कन्सेप्ट तुमच्या समोर ठेवत आहोत आता. एक नवीन आहे, काही मुलांनी वाचलेलं असेल तर त्यांना कळलं असेल. पोलन क्रिस्टल इंटरॅक्शन हे पॉसिबल आहे फक्त कधी, जेव्हा पोलन ग्रेन हे स्टिग्मा वरती आणले जाते. मग हा पिस्टिल झालं, हा पोलन ग्रेन झाला. हा पोलन ग्रेन कुठे आलाय? त्या स्टिग्मा वरती आलेला आहे. ठीक आहे. मग आता दिस इज अन पिस्टिल, this is a pollen grain. या दोघांचं इंटरॅक्शन त्याला आपण पोलन क्रिस्टल इंटरॅक्शन असं म्हणतो. परंतु इंटरॅक्शन इथपर्यंतच थांबत नाही, पुढे आहे. when pollen grain after pollination came on the stigma or the stigma on the basis of compatibility nature, सेम स्पेसिसचं असेल तर कॉम्पिटेबल असतं, जर सेम स्पेसिस असेल तर कॉम्पिटेबल नसतं. मग ऑन द बेसिस ऑफ कॉम्पिटेबिलिटी द स्टिग्मा सिक्रेट्स द शुगरी सबस्टन्स. आपण हे पोलन जनरेशन मध्ये बघितलं होतं, बरोबर? मग शुगरी सबस्टन्स सिक्रेट करतं. बिकॉज ऑफ सिक्रेशन ऑफ द शुगरी सबस्टन्स, समजा हा पोलन ग्रेन आहे, इट फॉर्म द पोलन ट्यूब. या शुगरी सबस्टन्स मुळे हे काय करेल? पोलन ट्यूब फॉर्म करेल. व्हाय? because pollen grain absorb the sugary substance from the stigma. आणि इंटरनल एरिया म्हणजे सायटोप्लाझम जेव्हा इन्क्रीज होतो तर तो एक प्रकारे इंटाइन वरती प्रेशर फॉर्म करतो. आपण स्पेसिफिकली त्याला टर्मिनल प्रेशर पण बोलू शकतो. बिकॉज ऑफ दॅट प्रेशर द इंटाइन विल बी एक्सटेंडेड. त्या प्रेशरमुळे काय होईल? इंटाइन हा एक्सटेंड केला जाईल. बिकॉज ऑफ एक्सटेंशन ऑफ द इंटाइन पोलन ट्यूब विल फॉर्म. इंटरॅक्शन चाललंय पोलन ग्रेनचं पिस्टिल बरोबर. दॅट इज अ पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. ठीक आहे. मग ही पोलन ट्यूब काय होणार आहे? पुढे ओव्हल पर्यंत जाईल, विल बी एंटर्ड इनटू द ओव्हल अँड रिस्पॉन्सिबल फॉर द फर्टिलायझेशन. ठीक आहे. इथे फर्टिलायझेशन होतं विथ द हेल्प ऑफ पोलन ट्यूब, बरोबर? पोलन ट्यूब थ्रू फर्टिलायझेशन होतं ना, म्हणून आपण याला एक स्पेसिफिक नाव देतो. मी आधी पण तुम्हाला म्हटलंय की लवकर जॉईन होऊन जा, 5 ते 10 मिनिट बिफोर. मध्ये आलात तर काही प्रॉब्लेम्स निर्माण होतात. ठीक आहे. तर मी कुठे होतो इथे? मग
ही पोलन ट्यूब ओव्हल मध्ये एंटर होऊन फर्टिलायझेशन होतं. मग फर्टिलायझेशन विथ द हेल्प ऑफ पोलन ट्यूब, या फर्टिलायझेशन पोलन ट्यूबच्या सहाय्याने होतं. तेव्हा that type of fertilization is called as, त्या प्रकारच्या फर्टिलायझेशनला आपण म्हणतो सिफॅनोगॅमी. त्या प्रकारच्या फर्टिलायझेशनला आपण काय म्हणतो? we called it सिफॅनोगॅमी. okay, so for the purpose of pollen crystal interaction, pollen should goes to the stigma. okay, pollen stigma वरती येणार कशाच्या सहाय्याने? मग here there is an pollination and this pollination is occurs through the agents. हे pollination कशा थ्रू होणार आहे? with the help of agents. agents दोन प्रकारचे असतात. मी तुम्हाला सांगितलं एजंटची गरज का आहे? because the pollen grain are non motile. pollen grain कसे आहेत? non motile. as well as the megasporangium is also non motile. जिथे जाऊन त्याला फर्टिलायझेशन करायचं आहे तेही नॉन मोटाईल आहे आणि पोलन ग्रेन सुद्धा नॉन मोटाईल आहे. सो इट रिक्वायर्ड एजंट्स. दोन प्रकारचे एजंटची गरज आहे. अबायोटिक हे एक एजंट आणि बायोटिक हा एक एजंट. याला काय एक्सप्लेन करायची गरज नाहीये. मग अबायोटिक मध्ये एक्झाम्पल काय काय घेता येईल? कोण सांगेल? चोळके आहे. हाँ, ओके, वाटर आणि विंड. व्हेरी गुड. मग विंड आणि वॉटर थ्रू काय होणार आहे? अबायोटिक एजंट आहे. हे काही लाईफ कन्सिस्ट करत नाही. मग आपण दोनच एजंट या ठिकाणी वापरतो, विंड अँड वॉटर. हे दोनच एजंट इथे वापरतो. आणि बायोटिक एजंट मध्ये मग इथे लाईफ आहे. मग यामध्ये डिफरंट टाइप ऑफ एजंट्स आर युजफुल फॉर द पर्पज ऑफ पॉलिनेशन. मग कोणकोणते असतील बोला? इन्सेक्ट असेल, बॅट असेल, बर्ड असेल, ॲन्ट्स असतील, स्नेक पण आहे. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. पण आता यापैकी ॲन्ट आणि स्नेक ते तुमच्या सिलेबस मध्ये नाही. हाँ, बीटल्स, BETTLES, बीटल्स, बरोबर. आता हे सगळे आहेत, ठीक आहे, डिफरंट टाइप ऑफ बायोटिक एजंट्स आले आहेत. पण आता तुम्हाला सिलेबस मध्ये फक्त कोणतं आहे? इन्सेक्ट, बॅट्स अँड बर्ड्स हे तीन आहेत. मग यानुसार होणारं जे काही पॉलिनेशन आहे तर त्या पॉलिनेशनला वेगवेगळी नावं दिली गेली. तुम्हाला या ठिकाणी जे एजन्सीज बघायचे आहेत, एजन्सीज ऑफ पॉलिनेशन. ऑन द बेसिस ऑफ विंड इट इज कॉल्ड ॲज ॲनिमोफिली. मी आधी तुम्हाला क्लिअर केलेलं आहे पिगमेंट प्लांटिंगच्या वेळेस. सेकंड, वॉटरला काय म्हणतात? वॉटर थ्रू होणाऱ्या पॉलिनेशनला हायड्रोफिली. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड, बायोटिक एजंट मध्ये इन्सेक्ट थ्रू होणारं पॉलिनेशन एंटॅमोफिली. एंटॅमोफिली. त्यानंतर बॅट्स थ्रू होणाऱ्या पॉलिनेशनला हे आठवणार नाही. ऑर्निथोफिली हे बर्ड पॉलिनेशन आहे आणि बॅट्स थ्रू होणारे पॉलिनेशन आहे. दिस इज कॉल्ड ॲज कायरेक्टेरोफिली. याला काय म्हणतात? कायरेक्टेरोफिली. आणि पाचव्या नंबरचं जे आहे जे बर्ड्स थ्रू होणारं पॉलिनेशन आहे, वी कॉल्ड इट ऑर्निथोफिली. ठीक आहे. आता याच्यातून डेफिनेशन्स पण क्लिअर होऊन गेलेत तुम्हाला की
प्रत्येक प्रकारचं पॉलिनेशन म्हणजे वेगवेगळ्या एजंट्स थ्रू होणारं पॉलिनेशन आणि त्याला काय म्हणतात. मग आता प्रत्येक वेळेस मी डेफिनेशन देणार नाही, परंतु यांच्या थ्रूच पॉलिनेशन का होत असेल आणि काही स्पेसिफिक प्लांट मध्येच त्या प्रकारचं पॉलिनेशन का असेल हे आपण इथं पाहणं गरजेचं आहे. आपण सुरुवात करूया ॲनिमोफिली पासून. ओके, यामध्ये पहिलं दॅट इज ॲनिमोफिली. डेफिनेशन तुम्हाला पाहिजे असेल तर लिहू शकता तुम्ही. दी पॉलिनेशन ऑकर्स बाय विंड दॅट इज कॉल्ड एज द ॲनिमोफिली और विंड पॉलिनेशन इज ऑल्सो कॉल्ड एज द ॲनिमोफिली. मग विंड पॉलिनेशन मोस्टली कोणामध्ये होतं याचे काही स्पेसिफिक एक्झाम्पल्स आहेत. मग ज्यामध्ये तुम्ही घेऊ शकता मेज, त्यानंतर जोआर, बीट, हे सगळे तुम्हाला मोनोकॉट प्लांट दिसत आहेत. राईस यांच्याच प्रकारचे प्लांट असलेले रे प्लांट. ठीक आहे, म्हणजे हे डिफरंट टाइप ऑफ प्लांट्स आहेत. काही एक्झाम्पल्स तुमच्या समोर दिलेले आहेत. आता या प्लांट मध्ये असं काय मॉडिफिकेशन आहे, असं काय अडॅप्टेशन आहे की ज्याच्या थ्रू किंवा ज्याच्या सहाय्याने म्हणजे ज्यामुळे हे विंड पॉलिनेशन करू शकतात, हे मॉडिफिकेशन आपल्याला पाहणं गरजेचं आहे. मग दी प्लांट which is pollinated by wind or air, that plant is called as the Anemophilous plant. त्या प्लांटला आपण काय म्हणतो? That plant is called as Anemophilous plant. Okay. Second thing, the flower which having the adaptation for the purpose of anemophily. काय definition सांगतो मी इथे? The flower which having adaptation for wind pollination, that is called as Anemophilous flower. Called as Anemophilous flower. ठीक आहे, बोर्ड मध्ये यावर डेफिनेशन याच्या आधी विचारलेले आहेत त्याने, त्याच्यामुळे ती डेफिनेशन मी तुमच्यासमोर ठेवली आहे. मग अडॅप्टेशन्स, काही स्पेसिफिक अडॅप्टेशन्स असतील त्या फ्लॉवर मध्ये किंवा त्या प्लांट मध्ये ज्याच्यामुळे विंड पॉलिनेशन होतं. विचार दॅट अडॅप्टेशन्स, हे अडॅप्टेशन्स काय असतील? नाउ वन मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट the pollination occurs through wind, not by any radic agent. Radic agent असेल तर मग अट्रॅक्शन महत्त्वाचं आहे. फ्लॉवर मध्ये त्याला अट्रॅक्ट करणं गरजेचं आहे, पण इथं नाहीये. इथं विंड वॉटर थ्रू आहे आणि विंड आणि वॉटरला अट्रॅक्ट करण्याची गरज नाही. मला बऱ्यापैकी माहिती आहे. मग इथे जो फ्लॉवर असेल तो नॉन अट्रॅक्टिव्ह असेल. फर्स्ट अडॅप्टेशन याच्यामध्ये दॅट इज flower is inconspicuous. फ्लॉवर कसं असेल? इनकॉस्पिकस. इनकॉस्पिकस म्हणजे काय? इनकॉस्पिकस म्हणजे काय? स्मॉल असेल असं वाटणारच नाही की हा फ्लॉवर आहे. तुम्ही कधी ह्या बीटच्या प्लांटकडे जा, जोआर बीटच्या प्लांटकडे जा, तुम्ही त्याच्यामध्ये फ्लॉवर ओळखू शकता. इनकॉस्पिकस, स्मॉल आहे, अँड सेकंड थिंग नॉन अट्रॅक्टिव्ह आहे. स्मॉल अँड नॉन अट्रॅक्टिव्ह. ठीक आहे, या दोन गोष्टी म्हणून आपण त्याला इनकॉस्पिकस फ्लॉवर असं म्हणतो. ठीक आहे. सेकंड थिंग अबॅटिक आहे ना, मग त्याला काही इन्सेक्टला आपल्याकडे बोलायचं नाहीये, कारण इन्सेक्ट कशासाठी जाणार आहे? नेक्टर पर्पजसाठी जाणार आहे. पण इन्सेक्ट तिथे येतच नाही, तर कोणते रॅडिक एजंट येते? विंड येते. म्हणजे याचा अर्थ ह्या फ्लॉवरला नेक्टरची गरज नाही, म्हणजे नेक्टरलेस as well as fragrance याला नसतो, fragrance less flower. एक अडॅप्टेशन याच्यामध्ये आहे. थर्ड, विंड थ्रू होणारं पॉलिनेशन. एअर मधून कितीतरी पोलन ग्रेन्स हे असेच वायाला जातील. बरोबर आहे, जास्तीत जास्त पोलन ग्रेन फॉर्मेशनची गरज आहे. या फ्लॉवर मध्ये हे अडॅप्टेशन आहे. प्रोड्युसेस लार्ज नंबर ऑफ पोलन ग्रेन्स. प्रोड्युसेस large number of pollen grains. pollen grains खूप जास्त प्रमाणामध्ये काय करतात? ते फॉर्म करतात. ठीक आहे. त्याच्यानंतर फोर्थ थिंग, आता हे जे पोलन ग्रेन आहे या पोलन ग्रेनला कॅच करायचं आहे ऍट द टाइम ऑफ, म्हणजे ड्युरिंग विंड. मग जर यांना कॅच करायचं असेल
तर त्या केसमध्ये स्टिग्मा त्या पद्धतीचा हवाय. इट रिक्वायर्ड स्टिग्मा ऑफ दॅट टाइप. तर एक मिनिट हा विद्यार्थ्यांनो. स्क्रीन क्लिअर दिसते? येस सर. ओके. तर मला असं वाटलं की तुम्हाला स्क्रीन क्लिअरली दिसत नाहीये. तर स्टिग्मा कॅच करायचा आहे. सी दिस इज अ प्लांट. हा समजा तुमचा प्लांट असेल आणि हे त्याचे लीफ असेल. असेच काहीशे लीफ असतात आणि समजा मेज प्लांट आहे. तर या ठिकाणी फिमेल फ्लावर असेल. ठीक आहे. आणि हे जे फिमेल फ्लावर आहे हे फिमेल फ्लावर या ठिकाणी स्टिग्मा कन्सिस्ट करतात. स्टिग्मा अँड स्टाईल. तर हे जे असेल इट इज अ फिदरी टाइप. स्टिग्मा विथ स्टाईल. आणि कसं असेल ते? इट इज ए फिदरी. ठीक आहे. मग इथं काय असेल? स्टिग्मा इज फिदरी. वाहून येणारे जे पोलन ग्रेन्स असतील ते वाहून येणाऱ्या पोलन ग्रेन्सला काय करायचं? याला कॅच करायचं आहे. नॉट ओनली दी फिदरी, इट इज ऑल्सो स्टिकी. फिदरी ॲज वेल ॲज स्टिग्मा कसं असेल? स्टिकी असेल. ठीक आहे. विंड थ्रू पोलन ग्रेन बाहेर टाकायचे आहे. त्यासाठी अँथर हा फ्लॉवर पेक्षा काही प्रमाणात बाहेर असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि त्याच पद्धतीने मेन फ्लॉवर मध्ये सुद्धा किंवा मेन पार्ट मध्ये सुद्धा त्या प्रकारचं ऍडॅप्टेशन असतं. काय असतं? तर स्टॅमेनचा जो फिलामेंट आहे तो एलॉंगेटेड असतो. द फिलामेंट ऑफ स्टॅमेन इज इलॉंगेटेड. हा इलॉंगेटेड असतो. ठीक आहे. सो दीज आर द अडॅप्टेशन्स फॉर द एनेमोफिली और द एनेमोफिलस फ्लावर फॉर द पर्पज ऑफ विंड पॉलिनेशन. ठीक आहे. याच्यावरती प्रॅक्टिकल पण आहे तुम्हाला 12वीला. आता याच्यामध्ये फक्त तुमच्या समोर प्लांट ठेवला जातो कारण हा जो प्रॅक्टिकल 12वीला आहे तुम्हाला स्पॉटिंग म्हणून प्रॅक्टिकल आहे. मग एखादा मेनचा प्लांट असेल किंवा जोवाचा प्लांट असेल किंवा बाजराचा प्लांट असेल तर तुमच्या समोर ठेवलं जातं. आणि आयडेंटिफाय द पॉलिनेशन ऑफ द गिवन स्पेसिमन. मग हे दिलेलं स्पेसिमन कोणत्या प्रकारच्या पॉलिनेशन मध्ये युजफुल आहे हे तुम्हाला आयडेंटिफाय करायचं असतं. ठीक आहे. म्हणजे तिथे तुम्हाला ओळखायला काय जास्त प्रॉब्लेम येणार नाही कारण की या प्रकारचे प्लांट इझिली ओळखू शकता. हे झालं पहिलं, दॅट इज एनेमोफिली. आपण सेकंड टाइप कडे जाऊया. पॉलिनेशन ऑकर्स थ्रू वॉटर. जे पॉलिनेशन वॉटर थ्रू होतं आपण त्याकडे जाऊया. दॅट इज वी कॉल्ड हायड्रोफिली. Pollination occurs by water. The flower or the plant which is adapted for the purpose of pollination by water, that is called as hydrophilous flower or the hydrophilous plant. ठीक आहे. म्हणजे सेम आपण सुरुवातीला जे काही स्टेटमेंट आधीच्या दिवसात दिले इथे पण तेच असते. आता ते काही रिपीट केली नाही. याच्यामध्ये एक्झाम्पल्स डिफरंट टाइप ऑफ एक्झाम्पल्स आहेत जे ॲक्वाटिक प्लांट कारण हायड्रोफिल आहे पाण्यामध्ये पाण्या थ्रू होणारं पॉलिनेशन. आता पाण्या थ्रू जर पॉलिनेशन करायचं असेल तर प्लांट कुठे असेल? इनसाइड वॉटर असेल. ठीक आहे. आता याच्यामध्ये पोलन ग्रेनचे प्रकार वेगवेगळे असतात. त्यानुसार त्याच्यामध्येही पुढे प्रकार पडतील. पण सुरुवातीला याचे एक्झाम्पल काय असतील? लानिस्टेरिया, त्यानंतर सेराटोफायलम आहे तुमचं, झूस्टेरा आहे. हे एक्झाम्पल्स हायड्रोफिली मध्ये येतात. ठीक आहे. आता डिपेंड ऑन द टाइप ऑफ पोलन ग्रेन अँड टाइप ऑफ प्लांट्स. प्लांटच्या टाइपच्या बेसिसवर पोलन ग्रेनच्या बेसिसवर. फॉर एक्झाम्पल समजा प्लांट हा पूर्णपणे पाण्यात असेल. एक्झाम्पल म्हणून घ्यायचं झालं तर इथे मी 2 फिगर तुमच्यासमोर देतो. ठीक आहे. हे
डिस्टल वॉटर लेवल दोघांमध्ये असेल. आता एक प्लांट असं आहे की जो पूर्णपणे पाण्याच्या खाली असतो. ठीक आहे. एक प्लांट असा आहे जो पाण्याच्या वरपर्यंत जातो. अशा दोन प्लांट तुमच्या समोर घेतले. एक पूर्णपणे पाण्याच्या खाली आहे आणि एक पाण्याच्या वरती आहे. ठीक आहे. म्हणजे पाण्याच्या खाली असलेले प्लांट असतील तर त्याच्या आतमध्ये पॉलिनेशन होत असताना हे पाण्याच्या सरफेसच्या खाली पॉलिनेशन होणार आहे. आणि जे प्लांट वरती असतात आणि त्याच्या पोलन ग्रेन मध्ये पण एक मॉडिफिकेशन स्पेसिफिक मॉडिफिकेशन असतं. मग जे पाण्याच्या वरती जातात, सेकंड थिंग अशी की त्यांचे पोलन ग्रेन जे आहेत ते पोलन ग्रेन सरफेस वरतीच असतात. तर अशामध्ये पॉलिनेशन सरफेसच्या वरती होतं. ठीक आहे. मग जर पॉलिनेशन बिलो द वॉटर सरफेस ऑफ वॉटर होत असेल, इफ पॉलिनेशन occurs below the surface of water, that type of pollination is called as hypohydrophilia. अशा प्रकारच्या पॉलिनेशनला काय म्हणतात? हायपोहायड्रोफिली. म्हणजे सरफेस ऑफ वॉटरच्या खाली. आणि इफ पॉलिनेशन occurs above the surface of water, वॉटरच्या सरफेस वरती होत असेल तर दिस इज कॉल्ड ॲज इपिहायड्रोफिली. above the surface of water इपिहायड्रोफिली, below the surface of water हायपोहायड्रोफिली. ठीक आहे. असे दोन प्रकार याच्यामध्ये पडतात. आता याच्यामध्ये पोलन ग्रेन मध्ये काही महत्त्वाचे आपण त्याला अडॅप्टेशन्स आहेत. मग याच्यामध्ये काही कॉमन अडॅप्टेशन. मग कॉमन अडॅप्टेशन काय मी इथे हायपोहायड्रोफिलीसाठी अडॅप्टेशन. यामध्ये एक इथे सुद्धा फ्लावर जो आहे म्हणजे अट्रॅक्टिव्ह असण्याची गरज नाही, कारण पॉलिनेशन थ्रू वॉटर आहे. बरोबर. मग असं जर असेल तर मग इथं फ्लावर कसं असेल? सेम ॲज अॅनिमोफिली. फ्लावर इज इनकॉस्पिकस. फ्लावर जो आहे तो कसा असेल? इनकॉस्पिकस. सेकंड थिंग, आता पोलन ग्रेन हे कुठे असणार आहे? इनसाइड वॉटर किंवा विथ वॉटर असणार आहे. मग जर पोलन ग्रेन हे विथ वॉटर असेल तर पॉसिबिलिटी आहे वॉटरचं ऑस्मोसिस होऊ शकतो, पाणी पोलन ग्रेन जाऊ शकतो. परंतु या ठिकाणी पोलन ग्रेन कसे नाहीये. इथे पोलन ग्रेन होतं काय की पोलन ग्रेनच्या आउटसाइड सरफेसला, पोलन ग्रेनच्या आउटसाइड सरफेस, नॉट ओन्ली दी पोलन ग्रेन, फक्त पोलन ग्रेन नव्हे, फ्लावरचा पेरियंट सुद्धा फ्लावरचा आणि पोलन ग्रेन सुद्धा हे दोन्हीही नॉन वेटेबल असतात. कॉमन आहे दोघांसाठी. पेरियंट and pollen grains both are non-wettable. वेटेबल समजताय? ओले होऊ शकणार नाही. याचं कारण they having the covering of mucilage, that is an waxy substance. ते waxy substance आहे त्याच्यामध्ये वॉटरला रेजिस्ट करण्याची ॲबिलिटी असते. ठीक आहे. मग या वॉटर रेजिस्टन्स असलेल्या म्युसिलेजची कव्हरिंग यांच्यावरती असल्या कारणाने पाणी त्यांच्या आतमध्ये जाणार नाही. म्हणजे पाण्याचं इम्पॅक्ट होणार नाही. दॅट इज अन अडॅप्टेशन. आता हायपोहायड्रोफिली जर असेल तर व्हॉट हॅपन? या ठिकाणी पोलन ग्रेनचं साईज किंवा आपण त्याला म्हणूया पोलन ग्रेनचं वेट इतक्या प्रमाणामध्ये असतं की ज्याच्यामुळे पोलन ग्रेन हे सरफेस वरती न राहता इट विल बिकम बिलो दी वॉटर सरफेस. ते पोलन ग्रेन काय येतील? वॉटर सरफेसच्या खाली येतील. या पद्धतीने जिथे फ्लावर असतील किंवा फिमेल फ्लावर असतील किंवा ज्या ठिकाणी प्लांट असेल खालच्या दिशेनं तर त्या ठिकाणी ते प्रेझेंट असेल. म्हणून आपण याला असं म्हणू शकतो की पोलन ग्रेन्स आर हेवियर दॅन दी वॉटर. हे एक स्टेटमेंट मी इथे लिहून ठेवतो तुम्हाला कळेल. यामध्ये काय होईल? पोलन ग्रेन्स आर heavier than the water. पाण्यापेक्षा पोलन ग्रेन हेवी असतात. हेवी असल्या कारणाने काय होते? वॉटर सरफेसच्या खाली येणार आहे. ठीक आहे. स्टिग्मा जे आहे ते रिसेप्टिव्ह असतो.
म्हणजे पाण्यामध्ये सुद्धा असेल तरी सुद्धा स्टिग्मा गायकोसिस त्या पोलन ग्रेनला घेऊ शकतो. सेकंड थिंग अशी आहे की पोलन ग्रेन जो आहे तर तो जसं ब्रीड पॉल्युशन मध्ये आपण बघितलं होतं की स्टिग्मा इज अ स्टिकी, इथे पोलन ग्रेन स्टिकी असतो. दी पोलन ग्रेन इज स्टिकी. हायपोहायड्रोफिलीसाठी मी इथे सेपरेट देतो. सेकंड थिंग याच्यामध्ये पोलन ग्रेन्स आर स्टिकी. तिकडे स्टिग्मा स्टिकी होतं, तिकडे पोलन ग्रेन्स काय आहेत स्टिकी आहेत. फिमेल फ्लावर प्रेझेंट बिलो दी वॉटर. फिमेल फ्लावर जो आहे तो बिलो दी वॉटर प्रेझेंट असणार आहे. ठीक आहे. मग अशा प्रकारची कंडिशन कोणत्या प्रकारच्या प्लांट्स मध्ये भेटते तर इट ऑकर्स इन सी ग्रास. एक्झाम्पल सी ग्रास. सी ग्रासचं दुसरं नाव झूस्टेरा. या प्रकारची कंडिशन हायपोहायड्रोफिली मध्ये सापडते. हायपोहायड्रोफिलीचं एक्झाम्पल हा झूस्टेरा. आता आपण सेकंड कडे जाऊया. इपी हायड्रोफिली फॉर्मेशन ऑफ द बिलो द सरफेस ऑफ वॉटर. ठीक आहे. या ठिकाणी पोलन ग्रेन ऍज कंपेअर टू हायपोहायड्रोफिली इथे हेवियर होते. तसं नाहीये. पोलन ग्रेन्स आर लाइटर दॅन दी वॉटर. क्लियर. पोलन ग्रेन्स जे आहे तिथे काय होतं वॉटर पेक्षा लाइटर आहे. या ठिकाणी देतो इथे हायड्रोफिलीसाठी pollen grains are lighter than water. कधी कधी होतं काय की मेल फ्लावर जे आहेत ते या सरफेस वरती येतो. हे मेल फ्लावर जे आहेत ते सरफेस वरती येतात आणि या सरफेस वरतीच मेल फ्लावर जे आहे ते काय करतात पोलन ग्रेन टाकतात. आता याच्यामध्ये वाढणारे फिमेल फ्लावर समजा हा एक पार्ट असेल फिमेल फ्लावरचं. ठीक आहे. हा फ्लावर जो आहे तो वाढत कुठे येतो सरफेस वरती. हा सरफेस वरती आला म्हणजे काय होईल पोलन ग्रेन्स या सरफेस वरती चालले या पद्धतीने. हे सरफेस वरती चालले तर या पोलन ग्रेनला रिसीव्ह करण्याचं काम हे फिमेल फ्लावर करतो. म्हणजे फिमेल फ्लावर काय करेल त्या सरफेस वरती येईल आणि तो पोलन ग्रेनला काय करेल रिसीव्ह करण्याचं काम करेल. ठीक आहे. पोलन ग्रेन दोघांमध्ये एक महत्त्वाचं सिमिलॅरिटी शो करतो. आता ती सिमिलॅरिटी काय आहे. ती सिमिलॅरिटी अशी आहे की पोलन ग्रेन जे आहे त्या ठिकाणी एक तर रिबन लाईक असेल. वाटल्यास तुम्हाला दाखवतो मी. या पद्धतीने किंवा दे आर लाईक दी निडल. ज्यांचं फिलामेंट जो आहे तो निडल सारखा असेल या केसमध्ये. म्हणजे दोघांमध्येही तुम्हाला या प्रकारचे पोलन ग्रेन पाहायला भेटेल. तसं मोस्टली गरजेचं रिबन लाईक असेल किंवा आपण त्याला म्हणूया निडल लाईक असेल तर गरजेचं ते हायपोहायड्रोफिलीसाठी आहे. परंतु दोघांमध्येही त्या पद्धतीचे पोलन ग्रेन आपल्याला सापडते. आता झूस्टेरा सोडून राहिलेला जो आहे व्हॅलिस्नेरिया इज अन एक्झाम्पल ऑफ इपी हायड्रोफिली. एक्झाम्पल ऑफ इपी हायड्रोफिली. समजतंय. काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही विचारू शकता मला. नाही. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही असं मी समजतो. आपण पुढे जाऊ आता. एक महत्वाचा आहे पोलन ग्रेनच्या बाबतीत स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ द पोलन ग्रेन फॉर इपी हायड्रोफिली. इपी हायड्रोफिलीसाठी पोलन ग्रेनची जी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे इट इज मोस्ट इम्पॉर्टंट. खूप महत्वाचं आहे. वॉटरच्या स्पेसिफिक ग्रॅव्हिटी सारखी असते. सेम ॲज वॉटर. फक्त लिहून ठेवा. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ द पोलन ग्रेन
is same as water in the epihydrophilous flower. ठीक आहे. Now third, आता आपण बायोटिक एजंट कडे जातो. एंटॅमोफिली. एंटॅमोस insect. ठीक आहे. मग the pollination occurs through insect that is called as entomophily. आता pollination insect through करून घ्यायचं असेल किंवा बायोटिक एजंट थ्रू करून घ्यायचं असेल तर there is need of to attract the flower, attract the biotic agent. त्या बायोटिक एजंटला अट्रॅक्ट करणं या ठिकाणी गरजेचं आहे. ठीक आहे. आणि अट्रॅक्ट करण्यासाठीच फ्लॉवर मध्ये काही स्पेसिफिक अडॅप्टेशन्स आपल्याला पाहायला भेटतात. आता इथं तुम्ही बऱ्यापैकी एक्झाम्पल्स देऊ शकता. म्हणजे जसं तुमचं रोज असेल, जॅस्मिन असेल, रोज, जॅस्मिन हे फ्लॉवर आपल्याला अट्रॅक्ट करतात तर इन्सेक्टला अट्रॅक्ट का करणार नाही, म्हणजे हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे. सिस्टर आणखी एक एक्झाम्पल आहे एक्सेट्रा. मग अडॅप्टेशन्स, दोज फ्लॉवर having adaptation for insect pollination, that type of flower is called as entamophilous flower. मी ही डेफिनेशन फक्त एकाच ठिकाणाला ठेवली आहे. ठीक आहे. प्रत्येक वेळेस तुम्हाला फक्त काय करायचं, एडिट करत जायचं. म्हणजे अडॅप्टेशन फॉर मग प्रत्येक ठिकाणी तुम्हाला रीड असेल तर रीड टाकायचं, बायोटिकल इन्सेक्ट असेल तर इन्सेक्ट टाकायचं आणि पुढे जाऊन त्याची डेफिनेशन जी आहे म्हणजे त्याची कन्सेप्ट आहे तो क्लिअर करायचा. मोमेंट असेल तर ॲनिमल, आणि जर समजा वॉटर असेल तर हायड्रो, आणि आता जर समजा इन्सेक्ट असेल तर एंटॅमोफिलस फ्लॉवर. एंटॅमोफिलस फ्लॉवर मध्ये कोणत्या प्रकारचे अडॅप्टेशन आपल्याला पाहायला भेटतात. सर्वात फर्स्ट, आता हा महत्त्वाचा डिफरन्स आहे इन बिटवीन दी ॲनिमोफिली अँड एंटॅमोफिली किंवा हायड्रोफिली अँड एंटॅमोफिली दोघांमध्ये असलेला हा महत्त्वाचा डिफरन्स. तो म्हणजे काय, इथे फ्लॉवर जो आहे तो असेल कॉस्पिकस. फ्लॉवर इज कॉस्पिकस. कॉस्पिकस म्हणजे फ्लॉवर लार्ज असेल आणि अट्रॅक्टिव्ह असेल. तिकडे फ्लॉवर स्मॉल होता आणि नॉन अट्रॅक्टिव्ह होता. इथे फ्लॉवर कसे आहेत, लार्ज आहेत आणि अट्रॅक्टिव्ह आहेत. सेकंड थिंग त्याच्यामध्ये आता तिकडे जे बायोटिक नव्हते, म्हणजे बायोटिक बोलवायचं नव्हतं, अट्रॅक्ट करायचं पण त्याची गरजही नव्हती, पण इथं गरज आहे. म्हणून हे प्लांट जे आहेत त्यांच्या आतमध्ये किंवा फ्लॉवर जे आहेत त्यांच्या आतमध्ये त्या बायोटिक एजंटला लागणारं नरिशमेंट मटेरियल स्वतःसाठी ठेवतात. हे नरिशमेंट मटेरियल काय, दॅट इज नेक्टर. इन दिस फ्लॉवर नेक्टर अँड ॲज वेल ॲज अट्रॅक्ट करायचं आहे ना, तर फ्रॅग्रन्स पण देणं गरजेचं आहे. म्हणजे नेक्टर ॲज वेल ॲज फ्रॅग्रन्स बोथ आर प्रेझेंट. नेक्टर अँड फ्रॅग्रन्स आर प्रेझेंट. ठीक आहे. म्हणजे काय झालं की आधीच्या दोनच्या कंपेअर मध्ये इथं हे पूर्णपणे अपोजिट झाले. थर्ड थिंग इथं म्हणजे सिम्पली या पद्धतीने समजून जातं आपल्याला. आता थर्ड थिंग जे त्याच्यामध्ये आहे त्या प्रकारच्या फ्लॉवरमध्ये पोलन ग्रेन्स, नंबर ऑफ पोलन ग्रेन्स तिथे हवे थ्रू किंवा पाण्या थ्रू घेऊन जायचं होतं. म्हणजे लार्ज नंबर ऑफ पोलन ग्रेन्सची गरज होती दोन्हीमध्ये. तसं नाही. इथे काय होतं, समजा मी तुम्हाला याच्यामध्ये लिव्हर मेकॅनिझम सांगतो. लिव्हर मेकॅनिझम म्हणजे या नीटमध्ये प्रश्न विचारलेला आहे. हियर हा एक फ्लॉवर आहे समजा, लिग्युमिनेशियस प्लांट मध्ये असलेला हा फ्लॉवर, आणि लिग्युमिनेशियस प्लांट मध्ये पापेलोनिसी पापेलोनिशियस फ्लॉवर आपल्याला ते पाहायचं आहे. तर त्याच्यामध्ये जे त्या फ्लॉवरची फ्लोरल वलची जी अरेंजमेंट आहे, किती वल अरेंजमेंट आहे ती आहे, आठवते तुम्हाला सांगता येईल कोणाला, ज्याच्यामध्ये कील असतं ज्याला आपण करीना म्हणतो, आठवत असेल कोणत्या प्रकारचं एस्टिमेशन आहे? हा, बेक्झिलरी टाइप ऑफ एस्टिमेशन. आता इथे हा जो मोठा पार्ट आहे त्याचा, तर इथे इन्सेक्ट लँड होतो. क्लिअर? नेक्टर घेण्यासाठी समजा या ठिकाणी काय झाला, हा तुमचा इन्सेक्ट लँड झाला.
ठीक आहे, हा इन्सेक्ट या ठिकाणी लँड झाला आहे. मग या ठिकाणी लिव्हर मेकॅनिझम कशाला म्हणतो आपण? लिव्हर मेकॅनिझम ऑफ दी पॉलिनेशन. पॉलिनेशन मध्ये होणारा हा लिव्हर मेकॅनिझम आहे. मग ह्या फ्लावरवरती तो लँड झालाय. मग ह्या फ्लावरवरती प्रेझेंट असलेला तो अँथर आहे. तर त्या अँथरने या ठिकाणी काय केलेलं असेल की समजा या ठिकाणी हा अँथर प्रेझेंट आहे. तर या अँथरवरती प्रेझेंट असलेले पोलन ग्रेन आहेत, हे पोलन ग्रेन इथून बाहेर पडतील आणि हे काय होतील, स्टिक ऑन दी बॉडी. या इन्सेक्टच्या बॉडीवरती पोलन ग्रेन स्टिक होतील. पहा आता इन्सेक्टच्या बॉडीवरती पोलन ग्रेन स्टिक करायचे आहेत ना, खूप जास्त प्रमाणामध्ये पोलन ग्रेनची गरज नाही. इथे पोलन ग्रेन जे आहेत हे म्हणजे बाहेरचं त्यांचं एक्झाईम जो असेल, हा मला एक्झाम म्हणून आठवलं, हायड्रोफिलीमध्ये एक्झाईम ऍब्सेंट असतो. हायड्रोफिलीमध्ये एक्झाईम ऍब्सेंट असतो. आता इथे जो एक्झाईम असेल तो एक्झाईम रफ असेल. मी तुम्हाला पोलन ग्रेनच्या फिगरची वर दाखवलं सांगितलं होतं. मग इथे एक्झाईम रफ असेल. रफ असल्या कारणाने काय होतं, बॉडी ऑफ इन्सेक्ट इझिली स्टिक होऊ शकतो. इट इज नॉट अ स्टिकी, कारण ऑलरेडी चिटिनेशियस लेअर बॉडीवरती असल्या कारणाने इन्सेक्टच्या त्यावर तो आपोआप स्टिक होतो. सेकंड थिंग अशी आहे की बॉडी ऑफ इन्सेक्ट जो आहे तर त्याच्यावरती स्मॉल हेअर्स आहेत, आपल्याला दिसतात त्याच्यावरती, आणि त्या हेअरमध्ये बरोबर हे जे पोलन ग्रेन ते रुततात. ठीक आहे, मग हा जो इन्सेक्ट आहे तो इथून निघेल आणि अनादर फ्लावर कडे जाणार आहे आणि त्या ठिकाणी लँड होणार आहे. दुसऱ्या फ्लावर कडे गेल्यानंतर समजा मेल फ्लावर असेल, सॉरी फिमेल फ्लावर असेल, हा तुमचा इन्सेक्ट हा इथे लँड झालेला आहे आणि याच्यावरती काय आहे, तरी स्पेसिस ऑफ पोलन ग्रेन्स. इथे याच्यावरती पोलन ग्रेन्स प्रेझेंट आहेत. आता ह्या पोलन ग्रेनला रिसीव्ह करण्यासाठी याच्यामध्ये याचा स्टिग्मा आहे, डिस्टन्स स्टिग्मा. मग हा जो स्टिग्मा आहे हा स्टिग्मा स्वतः त्या पोलन ग्रेनकडे अट्रॅक्ट होतो आणि अट्रॅक्ट होऊन या ठिकाणी प्रेझेंट असलेले हे जे पोलन ग्रेन आहेत त्याला तो रिसीव्ह करतो. त्याला रिसीव्ह केलं म्हणजे तिथून पुढे काय पॉलिनेशन कंप्लीट होत जाईल आणि फर्टिलायझेशन प्रोसेस पुढे सुरू होईल किंवा पोलन क्रिस्टल इंटरॅक्शन साठी सुरू होईल. दिस इज सो कॉल्ड दी पोलन क्रिस्टल इंटरॅक्शन. अशा प्रकारचे इंटरॅक्शन आपण काय म्हणतो, पोलन क्रिस्टल इंटरॅक्शन. पी सारख्या प्लांट मध्ये काही स्पेसिफिक इन्सेक्ट या प्रकारचं जे काही मेकॅनिझम आहे पॉलिनेशन प्रोसेससाठी किंवा मेकॅनिझम शो करतो. ठीक आहे, तर मी हे एक्झाम्पल तुमच्या समोर ठेवलेलं आहे. तर पोलन ग्रेन इथे जास्त प्रमाणामध्ये प्रोड्यूस करण्याची गरज नाही, म्हणजे लोअर अमाउंट, कमी प्रमाणामध्ये पोलन ग्रेन या ठिकाणी प्रोड्यूस केले जाते. महत्त्वाचं ते डिफरन्स आपल्याला इथे कळणं गरजेचं होतं. फ्लावर म्हणजे फ्लावर कसं असेल, कॉस्पिकस आहे, नेक्टर आणि फ्रॅग्रन्स सेशनचे प्रेझेंट असेल. पोलन ग्रेन आता इथं मग पोलन ग्रेनचा जो एक्झाईम आहे, एक्झाईम ऑफ पोलन ग्रेन मॉडिफिकेशन दॅट इज इट इज रफ. हा एक्झाईम कसा असेल, रफ असेल. या व्यतिरिक्त यांच्यामध्ये परत स्टिग्मा सुद्धा, स्टिग्मा इथे स्टिकी आहे. तसे त्या ठिकाणी तुम्ही पाहिले एक प्रकारे बायोटिक एजंट नाहीये, परंतु पोलन ग्रेन त्या ठिकाणी असल्या कारणानं नॅचरली त्यानं स्वतः हा या प्रकारचा स्टिग्मा या प्रकारचा मॅटेरियल शो केलेला आहे की तो त्या कुठे गेलेला आहे, पोलन ग्रेन कडे गेला आहे. इथे पोलन ग्रेन स्टिकी नाहीये, पण पोलन ग्रेनला घेण्यासाठी मग आता स्टिग्माला स्टिकी व्हावं लागेल. म्हणून इथं स्टिग्मा स्टिकी आहे. का स्टिकी आहे? बिकॉज द स्टिग्मा हॅविंग द म्युसिलेज. इथे स्टिग्मा काय कन्सिस्ट करतो, म्युसिलेज कन्सिस्ट करतो आणि म्युसिलेज मुळे स्टिग्मा हा या ठिकाणी कसा आहे, स्टिकी आहे. या व्यतिरिक्त जर समजा काही स्पेसिफिक प्लांट, मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं होतं, काही स्पेसिफिक प्लांट मध्ये पोलन ग्रेन मध्ये पोलन किट पण प्रेझेंट असते. ठीक आहे, मग ही पोलन किट या ठिकाणी येलो स्टिकी सबस्टन्स कन्सिस्ट करत असते. पोलन किट consist yellow sticky substance. ठीक आहे, तर या प्रकारे काही महत्त्वाचे अडॅप्टेशन्स आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात.
आणि सर्वात महत्त्वाचा अडॅप्टेशन मी तुम्हाला इथे क्लिअर केले, दॅट इज अन लिव्हर मेकॅनिझम. ठीक आहे, आणि कोणामध्ये भेटेल फक्त एन्टॅमोफिली मध्ये भेटेल. अशा मेकॅनिझम भरपूर आहेत, तुम्हाला त्यापैकी फक्त एक आतापर्यंत प्रश्न विचारलेले लिव्हर मेकॅनिझम वरती प्रश्न विचारलेला आहे. इथे एन्टॅमोफिली क्लिअर झालं. पुढे जाऊया आपण नेक्स्ट बर्ड पॉलिनेशन कडे. कोणाला काही बोलायचं असेल, काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मध्ये मला बोलू शकता. फोर्थ वन इज ऑर्निथोफिली. ऑर्निथोफिली दॅट इज पॉलिनेशन ऑकर्स थ्रू बर्ड. आता इथे सगळेच बर्ड येणार नाही, काही स्पेशलाइज्ड बर्ड त्या ठिकाणी. स्पेशलाइज्ड बर्ड जर म्हटलं तर तुमचं सन बर्ड असेल, हमिंग बर्ड असतील, छोटे छोटे बर्ड आपण त्याला म्हणूया. ऑर्निथोफिली pollination occurs through birds, and the flower having the adaptation for the purpose of pollination occurs through birds. That flower is called as ornithophilous flower. ठीक है, the bird by which the pollination is occurs, ज्याच्या थ्रू या ठिकाणी पॉलिनेशन होतो, तर that bird ज्यामध्ये असेल तुमचं सन बर्ड, त्यानंतर तुमचं हमिंग बर्ड, हे काही एक्झाम्पल्स या प्रकारच्या पॉलिनेशन मध्ये आहेत. सनबर्ड असेल किंवा हमिंग बर्ड. आणि जे काही प्लांट यामध्ये प्रेझेंट आहेत दॅट इज बॉटल ब्रश, एक्झाम्पल ऑफ द प्लांट. बॉटल ब्रश तुमचं ब्राय हार्ली पण याच्यामध्ये येतं. हे जे प्लांट असतात ना, सॉरी यांचे जे फ्लावर्स असतात, हे फ्लावर्स फनेल शेप्ड असतात. अडॅप्टेशन तुम्हाला देतोय, which are the adaptations for that. आता हमिंग बर्ड किंवा सन बर्ड असेल तर ह्या बर्डला पुढे काय असतं, देयर इज प्रेझेन्स ऑफ द बीक, आणि हे बीक काय करतो, ते फ्लावरच्या आतमध्ये एंटर करतो. फ्लावर इतकं मोठं असणं गरजेचं आहे की तो त्या बर्डचं वजन जो असेल किंवा वेट असेल तो काय करू शकतो, झेपू शकतो किंवा मॅनेज करू शकतो. आणि इन दॅट केस इट शुड बी बॅलन्स्ड इफ द वेट ऑफ बर्ड देयर विल बी लार्ज और व्हॉटएव्हर काय असेल ते, त्या पद्धतीने स्वतः बॅलन्स करणं गरजेचं आहे. या पद्धतीचं फ्लावर असणं गरजेचं आहे. आणि या सारख्या प्लांट मध्ये हे फ्लावर मोठी असतात आणि त्याच्यामुळे त्यावरती बर्ड जरी बसलं तरी तो फ्लावर कोणत्याही प्रकारे ब्रेकेज शो करत नाही. ठीक आहे, पण अडॅप्टेशन मध्ये सर्वात पहिलं अडॅप्टेशन आपल्याला इथे घेता येईल. आता ते अडॅप्टेशन कंटिन्यू. फ्लावर इज कॉस्पिकस. आता कॉस्पिकस म्हणजे कसं असेल इथं लार्ज, पण तिकडे इन्सेक्ट पॉलिनेशन मध्ये लार्ज खूप जास्त प्रमाणात लार्ज नसतं, परंतु बर्ड पॉलिनेशन मध्ये फ्लावर जो असतो लार्ज असतो. फ्लावर कॉस्पिकस, हायली अट्रॅक्टिव्ह असेल या ठिकाणी, लार्ज अँड हायली अट्रॅक्टिव्ह, ज्याच्या कारणानं कलर जो आहे तो याचा ब्राईट जास्त प्रमाणामध्ये ब्राईट असतो ऍज कम्पेअर्ड टू इन्सेक्ट पॉलिनेशन. सेकंड थिंग, फ्लावर मध्ये परत दॅट इज फनेल शेप्ड. इथे फ्लावर कसं असेल, फनेल शेप्ड असेल. ही महत्वाची थिंग याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर यामध्ये हे जे फ्लावर असेल विथ नेक्टर असेल, आणि बर्ड मध्ये तुम्हाला किंगडम आणि मार्यामध्ये आठवत असेल, एवज पाहत असताना बर्ड मध्ये एक कमी आहे, आपण त्याला म्हणूया एक प्रकारचा सेन्स जो त्या बर्ड मध्ये कमी प्रमाणात प्रेझेंट असतो. तो कोणता, कोण सांगू शकतो? हा, नाही,
हा परत बोला म्हणा. हा बरोबर. सेन्स ऑफ स्मेल. इथे नेक्टर तर प्रेझेंट आहे, तो नेक्टर ही डायल्यूट असतो विथ नेक्टर, बट तो कसा असेल, डायल्यूट असेल. आणि सेकंड थिंग आता या ठिकाणी हे जे बर्ड असतात, बर्ड मध्ये सेन्स ऑफ स्मेल कमी असतो. सेन्स ऑफ स्मेल हा जो आहे तो खूप कमी आहे, रिड्यूस्ड आपण त्याला म्हणू, खूप कमी प्रमाणामध्ये. याचं कारण असं आहे की यांच्यामध्ये जे स्पेसिफिक रिसेप्टर आहेत, जे ब्रेनमध्ये प्रेझेंट असतात सेन्स ऑफ स्मेल साठी, त्याला आपण म्हणतो ऑल फॅक्टरी रिसेप्टर किंवा ऑल फॅक्टरी रिसेप्टर्स. हे ऑल फॅक्टरी रिजन बर्डच्या ब्रेनमध्ये अनडेव्हलप्ड असतात किंवा कमी डेव्हलप झाले, ज्या कारणाने सेन्स ऑफ स्मेल कमी असतो किंवा नसतो. आणि हे जे कारण आहे की यांच्यासाठी अडॅप्टेशन असलेले जे काही फ्लावर असतात ते फ्लावर फ्रॅग्रन्स कन्सिस्ट करत नाही. आणि जरी फ्रॅग्रन्स कन्सिस्ट करत नसतील तरी सुद्धा फ्लावरचं कलर आणि फ्लावरचं नेचर एवढ्या कारणास्तव तो जो बर्ड आहे तो त्या फ्लावरकडे काय होतो, अट्रॅक्ट होतो. हे या ठिकाणी महत्वाचं. बघितलं काय आहे, विथ नेक्टर बट विदाउट फ्रॅग्रन्स. प्रश्न विचारलेला होता AIPMT मध्ये, which type of pollination or which type of flower showing the fragrance less condition, कोणत्या प्रकारचं फ्लावर हे फ्रॅग्रन्स लेस कंडिशन कन्सिस्ट करतं. आता इथं कोणत्या प्रकारचं, ऍक्च्युली पूर्ण स्टेटमेंट मला आठवत नाही, परंतु त्याचं मराठीत मी परत सांगतो की कोणत्या प्रकारचं पॉलिनेशन या ठिकाणी फ्लावर मध्ये होतं, ज्या फ्लावर मध्ये हे अडॅप्टेशन आहे की त्याच्यामध्ये विदाउट फ्रॅग्रन्स असेल, तर दॅट फ्लावर इज अन ऑर्निथोफिलस फ्लावर. ठीक आहे. तर हे काही महत्त्वाचे अडॅप्टेशन त्याच्यामध्ये असेल. नेक्टर डायल्यूट असल्या कारणानं इतक्या प्रमाणामध्ये असतो, म्हणजे असं बोललेलं आहे की बर्ड कॅन गेट दी नेक्टर इन हायर अमाउंट, पूर्ण घोड घेऊ शकतो, तो त्याचा पूर्ण घोड त्या फ्लावर मधून घेऊ शकतो. डायरेक्ट असल्या कारणाने खूप जास्त प्रमाणामध्ये नेक्टर प्रेझेंट असतात ऍज कम्पेअर्ड टू एन्टॅमोफिलस फ्लावर. ठीक आहे. तर या प्रकारचे चेंजेस तिकडे आपल्याला पाहायला भेटेल. आता आणखी नाही, मी तुम्हाला इन्सेक्ट पॉलिनेशन मध्ये सांगितलं होतं की पोलन ग्रेन जो आहे तो नॉन स्टिकी होता, बरोबर ना. इथे पोलन ग्रेन इज स्टिकी, इथे पोलन ग्रेन स्टिकी असतात. पण पोलन ग्रेन काय होते, फिदर ऑफ बर्ड वरती स्टिक होते. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ते जेव्हा घरी अदर फ्लावर कडे चालले जाते, फिमेल फ्लावर कडे, मग त्या ठिकाणी तो स्टिग्मा जो आहे तो काय करतो, त्याला रिसीव्ह करण्याचं काम करतो, त्याला पोलन ग्रेनला रिसीव्ह करण्याचं काम करतो. ठीक आहे. आता या व्यतिरिक्त पोलन ग्रेन आर आल्सो स्टिकी ऍज वेल ऍज स्पाइनी, म्हणजे रफ. स्पाइनी म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, रफ. दिस इज एन ऑर्निथोफिलस कंडिशन. ठीक आहे. लास्ट वन पाहूया आपण आता, दॅट इज एन डायरेक्टेरोफिल. हा पार्ट झाल्यानंतर आपलं पॉलिनेशन हा पार्ट पूर्ण होऊन जाईल. पुढे आपण डायरेक्ट नेक्स्ट लेक्चर मध्ये फर्टिलायझेशन कडे जाऊ शकतो. The pollination occurs through bat. जर pollination bat through occurs केलेलं, सॉरी bat through होत असेल तर त्याला आपण म्हणतो डायरेक्टेरोफिल. आता त्याच्यामध्ये हे या प्रकारचं पॉलिनेशनची गरज काय आहे. एक तर महत्त्वाची गोष्ट की bat हे at the night, during night they are active, correct. परंतु during day time they are inactive. डे टाइम मध्ये बॅट जे आहे ते ऍक्टिव्ह आहे, सॉरी इनऍक्टिव्ह आहे, तरी नाईट टाइम मध्ये ते ऍक्टिव्ह आहे. आता नाईट टाइम मध्ये त्यांना पॉलिनेशनची गरज का पडते किंवा त्यांची गरज पॉलिनेशन साठी का पडते, याचं कारण आहे. ऍट नाईट ड्युरिंग स्मॉल, और आपण त्याला म्हणूया ड्युरिंग लेस पिरियड, खूप कमी पिरियड मध्ये, खूप कमी टाइम मध्ये
इट गेट लॉंग डिस्टन्स, खूप लांब डिस्टन्स तो घेतो आणि लॉंग डिस्टन्स पर्यंत तुम्हाला पॉल्युशन करून आणायचं असेल तर तुम्हाला बॅटची गरज आहे. फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, सम फ्लावर्स आर ओपन ॲट नाईट. काही फ्लावर जे आहेत ते नाईट मध्ये ओपन होतात आणि इफ ते ओपन ॲट नाईट, ॲट दॅट टाइम ते रिक्वायर पॉल्युशन, त्यावेळेस त्यांना पॉल्युशनची गरज आहे. हे दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी समोर ठेवून नॅचरली डायरेक्ट टेबल अस्तित्वात आलेलं आहे, पॉल्युशन टू दी लाईट. ठीक आहे. मग आता यामध्ये जे फ्लावर बॅड पॉलिनेशन साठी अडॅप्टेशन शो करतात त्या फ्लावरला आपण काय म्हणतो? वी कॉल देम कायरेप्टेरोफिलस फ्लावर. ठीक आहे. नाउ कायरेप्टेरोफिलस फ्लावर जो असेल तर तो फ्लावर या ठिकाणी कोणत्या प्रकारचे अडॅप्टेशन शो करतो? इथं लॉंग डिस्टन्स पॉलिनेशन आणि ॲट नाईट, रात्रीच्या वेळेस होणारं पॉलिनेशन. या दोन गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. मग आता त्याच्यामध्ये अडॅप्टेशन काय असते? अंधार असेल तर फ्लावरला कलर जास्त असण्याची गरज नाही, म्हणून इथे म्हणजे मी गरज हा वर्ड वापरतो. फ्लावर स्वतःची एक्सेस एनर्जी किंवा आपण त्याला म्हणूया इंटरनली प्रेझेंट असलेलं त्याच्यामध्ये एनर्जी तयार करणारे कंपोनंट लाईक कार्बन काय असेल ते त्याचा जास्त प्रमाणामध्ये यूज करण्याची त्याला गरज पडत नाही. मग इथं फर्स्ट थिंग दॅट इज डल कलर, ब्राईट कलरेशनची गरज नाही. सेकंड थिंग याच्यामध्ये जे आपल्याला पाहायला भेटतं दॅट इज फ्रॅग्रन्स जो आहे तो लॉंग डिस्टन्स पर्यंत असेल, लॉंग फ्रॅग्रन्स, म्हणून लांबूनही बॅट ते त्याच्याकडे अट्रॅक्ट होऊ शकतो, पण लॉंग फ्रॅग्रन्स नाही. इथे जे फ्रॅग्रन्स असतं ना हे फ्रॅग्रन्स रायपर फ्रूटचं जसं फ्रॅग्रन्स असतं सेम फ्रॅग्रन्स इथे असतो, ॲज लाईक रायपर. ॲपल फ्रूट सारखं फ्रॅग्रन्स याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं. ठीक आहे. त्यानंतर थर्ड थिंग, आता पोलन ग्रेन्स जे आहेत हे पोलन ग्रेन्स यांच्यामध्ये म्हणजे या फ्लावरमध्ये एडिबल असतात, कारण बॅटला पोलन ग्रेन खायचे असतात. ठीक आहे. म्हणजे लार्ज नंबर ऑफ पोलन ग्रेन्स, लार्ज नंबर ऑफ पोलन ग्रेन्स परंतु ते कसे असतील? एडिबल. ते कॅन बी एडिबल पोलन ग्रेन्स. ठीक आहे. तर हे पोलन ग्रेन्स जे त्याच्या बॉडीवरती असतील ते पोलन ग्रेन पॉलिनेट होऊन काय होतील अदर फ्लावरकडे ट्रान्सफर केले जाते विथ द हेल्प ऑफ दिस टाइप ऑफ पॉलिनेशन. यामध्ये एक्झाम्पल अँथोसेफॅलस, कडंब हा जो प्लांट आहे ना त्याला आपण म्हणतो अँथोसेफॅलस. आणखी एक प्लांट आहे ॲडॅन्सोनिया, ॲडॅन्सोनिया. आणि थर्ड एक एक्झाम्पल आहे दॅट इज किजेला. किजेला याला सॉसेज ट्री सुद्धा म्हटलं जातं, which is also called as a sausage tree. ठीक आहे. आता याच्यामध्ये गरज कशाची पडते म्हणजे प्रश्न विचारत असताना पॉलिनेशन मध्ये या चारीमध्ये प्रश्न विचारत असताना ते प्रश्न फक्त तुम्हाला कोणते विचारतात तर त्याच्या एक्झाम्पल वरती प्रश्न विचारतात. ठीक आहे. अडॅप्टेशन मध्ये खूप कमी प्रमाणात आतापर्यंत प्रश्न विचारलेले आहेत. हा बोर्डचे एक्झाम असेल तर पण अडॅप्टेशन वरती प्रश्न आहे, परंतु इथे प्रश्न विचारत असताना ते कशावरती विचारतात तुम्हाला? एक्झाम्पल वरती. मग स्पेसिफिक एक्झाम्पल दिलं जाईल, मग हे एक्झाम्पल या प्लांटमध्ये कोणत्या प्रकारचं पॉलिनेशन आढळतं? फॉर एक्झाम्पल अँथोसेफॅलस इन दिस प्लांट दिस टाइप ऑफ पॉलिनेशन आहे, कोणत्या प्रकारचं पॉलिनेशन? मग काय तुम्हाला त्याचे आन्सर द्यायचे असतात. ठीक आहे. आता क्वेश्चन्स मध्ये समजा याच्या बाहेरचं काही आलेलं असेल तर आपण त्याला काय करूया त्यावेळेस डाऊट सेशन मध्ये त्याला क्लिअर करून घेऊ. ठीक आहे. झालेला पार्ट तुम्हाला कळालाय? ओके, सगळ्यांना कळायला आहे, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आता इथपर्यंत प्री फर्टिलायझेशन जो पार्ट होता आपण काय केलाय पूर्ण केलेला आहे. ठीक आहे. थँक्यू, सगळ्यांनी मेसेज पाठवले आहे. प्री फर्टिलायझेशनचा पार्ट इथे पूर्ण झालेला आहे. आता इथून आपल्याला फर्टिलायझेशनचा पार्ट पाहिजे.
फर्टिलायझेशनला आपल्याला एक लेक्चर जाईल आणि पुढे पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस मध्ये म्हणजे एंडोस्पर्म डेव्हलपमेंट ऍज वेल एज एम्ब्रियो डेव्हलपमेंट यासाठी एक लेक्चर जाईल आणि त्याच्यानंतर पोस्ट फर्टिलायझेशन मध्ये फ्रूट अँड सीड फॉर्मेशन आणि अदर काही कन्सेप्ट असते म्हणजे टोटल फक्त 3 लेक्चरचा हा चॅप्टर बाकी राहिलेला आहे. या आठवड्याचा हा शेवटचा होता. नेक्स्ट वीक मध्ये आपण डेली लेक्चर्स घेणार आहोत. ठीक आहे. त्याच्यामुळे हा वीक झाल्यानंतर आता आपण इथून पुढे डे आफ्टर डे घेणार नाही म्हणजे दिवस आड घेणार नाही म्हणजे त्याच्यामुळे तुमचं वेळ पण कमी व्हायला जाईल टाइमपास होणार नाही आणि रोजच त्या पद्धतीने लेक्चर चालू असतील. अच्छा डेली घेण्यासाठी काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला? ओके. मध्यंतरी म्हणजे काल परवा उद्धव ठाकरेंच्या तोंडून एक गोष्ट निघाली होती इयर ड्रॉप म्हणून. कोणीतरी ऐकलं असेल तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी. इयर ड्रॉप म्हणून म्हणजे वेळ आली तर आम्ही इयरही ड्रॉप करू बट इट इज नॉट पॉसिबल. हे पॉसिबल नाही. आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे कालच शिक्षण मंत्रालयाकडून एक नवीन अध्यादेश आलेला आहे. 1 सप्टेंबर पासून कॉलेजेस शाळा सुरू करणे त्याच्यामध्ये 9वी 10वी आणि 12वी हे 3 क्लासेस आपल्याला सुरू करायचे आहेत. आता समजा काही नोटिफिकेशन असेल परंतु इयर ड्रॉप होणार नाही. ठीक आहे. त्यावरती म्हणजे त्यांनी परत सेकंड स्टेटमेंट पण पाठवलेले आहे आणि काही लोक जे आहेत संभ्रमात आहेत जर इयर ड्रॉप झालं तर आता सर्व काही करायची गरज नाही किंवा मग आता सध्याला ऍडमिशनची गरजच नाही. पण असं काही नाही. इयर ड्रॉप असूनही फायनलाइज नाही. मग कालचं जे काही स्टेटमेंट आलेलं आहे शिक्षण मंत्रालयाचं आपल्याला त्यावेळेस पोस्ट द्यायचं आहे. ते म्हणतात की सप्टेंबर मध्ये शाळा कॉलेज सुरू करायचे आहेत परंतु आपण असं समजू शकतो की नाही सप्टेंबर मध्ये सुरू केलं तर 1 महिना पुढे किंवा दिवाळीनंतर 100% आपलं शाळा कॉलेज सुरू होणार. तिथे ड्रॉप होणार नाही. ऑलरेडी सिलेबस रिडक्शन करण्यात आलेलं आहे. सिलेबस रिडक्शन करण्यात आल्या कारणानं सिलेबस रिड्यूस तेव्हाच केला जातो जेव्हा इयर ड्रॉप करायचं नसतं. अशी परिस्थिती येत नाही. 75 वर्षानंतर अशी परिस्थिती निर्माण झाली की जेव्हा सिलेबस ड्रॉप करण्याची वेळ आली किंवा सिलेबस डिलीट करायची. पण इयर ड्रॉप मागेही केलं गेलं नव्हतं आणि आताही केलं जाणार नाही. ठीक आहे. यावरती पूर्ण डिस्कशन करण्यापेक्षा तुम्हाला लवकरच रे सरांचा एक व्हिडिओ अवेलेबल होईल. त्याच्यामध्ये त्यांनी कंप्लीट डिस्कशन केलेलं आहे की इयर ड्रॉप का केलं जाणार नाही. ठीक आहे. तुम्ही लोक तुम्हाला आल्यानंतर ते व्हिडिओ तुम्ही चांगल्या पद्धतीने ऐकून घ्या. ठीक आहे. आज तुम्ही सर्वजण इथे आला त्यासाठी तुमचे सर्वांचे आभार मानतो आणि आज